नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. 2026 मधील केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल भारतीय राजकारणात एक मोठा टर्निंग पॉइंट ठरलेत. या निवडणुकांनी केवळ राज्यांची सत्ता समीकरणं बदलली नाही आहेत, तर राष्ट्रीय राजकारणालाही नवी दिशा दिली आहे. मंडळी, केरळमध्ये अँटी इन्कम्बन्सीचा स्पष्ट परिणाम पाहायला मिळाला. 10 वर्ष सत्तेत असलेल्या LDF आघाडीला मतदारांनी नाकारलं असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDFनं 100हून अधिक जागांपर्यंत मजल मारली आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय प्रश्न यामुळे मतदारांनी बदलाचा कौल दिला असून केरळची पारंपरिक सत्ता पालटाची पद्धत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तामिळनाडूमध्ये तर राजकीय भूकंपच झाला. गेल्या 50 वर्षांपासून चालत आलेली DMK विरुद्ध AIADMK ही लढत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षानं मोडीत काढली आहे. TVKनं सुमारे 100 जागांवर आघाडी घेत अँटी इस्टॅब्लिशमेंट लाटेचा फायदा उचलला. युवा आणि शहरी मतदारांच्या पाठिंब्यामुळे तामिळनाडूमध्ये आता तिसरा पर्याय प्रबळ झाला असून पारंपरिक द्रविड राजकारणाला मोठं आव्हान निर्माण झालंय. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा ऐतिहासिक उदय झालाय. भाजपनं 190हून अधिक जागांवर आघाडी घेत तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला मोठा धक्का दिलाय. घुसखोरी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजपनं बंगालमध्ये आपली पायमुळं घट्ट केली आहेत. तब्बल 92% अधिक झालेलं विक्रमी मतदान हे बदलाचे संकेत देणारे ठरले असून पूर्व भारतात भाजपचा हा विस्तार गेम चेंजर मानला जातोय. या निकालांचे एकत्रित विश्लेषण केलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की मतदार आता स्थिर सत्ता नाकारतोय. केरळ, तामिळनाडू आणि बंगाल या तीनही राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी दिसून आली. नवीन राजकीय शक्तींचा उदय आणि भाजपाचा वाढता विस्तार यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीवर याचे थेट परिणाम होतील.